खंडकांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. आपण लग्नाला नाही म्हटलं म्हणून पोरीनं जीवाचं काही बरं वाईट. काय गरज होती त्या ध्रुवाची चिठ्ठी नेहाला द्यायची? त्या मुलाने ना त्या चिठ्ठीत नक्की पळून जाण्याविषयी काहीतरी लिहिलेलं असणार. मी तुझे सगळे पैसे परत कर. हे वेडा आहेस का? माझ्या ड्यू प्रमोशनसाठी मला तुमच्यावर केस करायला लागली तरी बेहतर. तुमची पुतणी सही सलामत घरी पोहोचेल हा शब्द आहे. हाय. अरे काय हे? कुठे गेला होतास तू? ते मला न सांगता. किती बोर झाले माहितीये. किती वेळ वाट बघायची तुझी. हो 1 मिनिट. अरे काय हो? अरे ऐक तरी माझं. काय? अरे ऐकून घेणार रे. मला इथे खूप भीती वाटते. 1 मिनिट. आधी डोळे मीट. कशाला? तू आधी मीट ना. बघ हा, डोळे अजिबात उघडायचे नाहीत. अजिबात उघडायचे नाहीत. मी तुझ्यासाठी काहीतरी खास आणलंय. आता उघड. मंगळसूत्र. माझ्यासाठी? नाही, माझ्यासाठी. काय रे? मस्त आहे रे. किती तोळ्याचं आहे? ते तोळे बिळे आपल्याला काही समजत नाही ग. 10,000चा असेल पण मी पैशाचा वगैरे विचार केला नाही. आवडलं उचल. 1 मिनिट. काय करतोयस? 1 मिनिट बघ ना डार्लिंग तू. हे काय? अरे हे मंगळसूत्र आहे. लग्नानंतर घालायचं असतं. डार्लिंग, आपलं लग्न व्हायचं राहिलंय का? हवं तर ही लग्नाची रंगीत तालीम समज. ब्युटिफुल. तुझ्या गळ्यात पडल्याने त्या मंगळसूत्राची शोभा अजूनच वाढली. जस्ट वंडरफुल. फक्त 100 रुपयाचं खोटं मंगळसूत्र 10,000चं असतं. सगळंच कसं खोटं, नकली, तरीही वाटतंय असं. हॅलो विक्रम, तुला माझं एक काम करायचं आहे. बोल ना. एका मुलाचा पत्ता शोधून काढायचा आहे. त्याचं नाव आहे ध्रुव ठाकूर. आष्टीत त्याचा फोटो स्टुडिओ आहे, पण तो चंद्रपुरात सापडण्याची शक्यता आहे. त्याच्या बाईकचा नंबर आहे MH15 BH7744. अरे पण काय केलंय काय त्याने? मोहिते सरांच्या पुतणीला पळवलंय. काय? हे तुला कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये विक्रम.
तुला काहीही करून त्या मुलाला शोधून काढायचंय. हे काम तुझ्याकरता फारसं अवघड नाही, कारण तुला चंद्रपुरातल्या कानाकोपऱ्याची माहिती आहे. पण हा तपास तुला अनऑफिशियली करायचा आहे. मुलीची बदनामी व्हायला नको. आय सी. जस्ट डोंट वरी. मी ताबडतोब चंद्रपूरला फोन करून त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतो. ठीक आहे. ध्रुव ठाकूर. आई नेहा चुकली तेव्हा दरवेळेला तू तिला पाठीशी घातलंस. तू रागावलीस तेव्हा मी तिची बाजू घेतली. म्हणून तिला असं वाटतंय की आपण जे काही करतोय ते बरोबर करतोय. हो रे, सुधाताईने तिला मारलं तेव्हा सुद्धा मी चुकलं, माझं खूप चुकलं. आई, काकूंना खूप वाईट वाटलं ग. एवढं सगळं होऊनही ती हीच प्रार्थना करत होती की नेहा लवकर सापडू दे. काय झालं? खरं काय झालं बाबा? मी सगळीकडे शोधून आलो, मंदिर, हॉटेल, लॉज, तलाव, सगळीकडे, पण नेहा कुठेच सापडली नाही. मी सुद्धा सगळीकडे बघितलं, कुठेच तिचा पत्ता लागला नाही. त्याच्या स्टुडिओला सुद्धा कुलूप होतं. मग मी त्याच्या एका मित्राचा पत्ता काढला, त्याच्याकडे गेलो, त्याला विचारलं तर आधी काही सांगायलाच तयार नाही. मग त्याला दमात घेतलं तेव्हा म्हणाला की कदाचित ते दोघे चंद्रपूरला जाणार आहेत. कदाचित नाही, नक्की नेहा चंद्रपूरलाच गेली त्याच्याबरोबर. उमा, तो आमची दोघांची बॅग भर, मी आणि नील जातो चंद्रपूरला. मी पण येते. नको ग, तू कुठे कुठे हिंडशील आमच्या बरोबर. मला खूप भीती वाटते हो इथे. मनात नाही ते विचार येतात. जे होईल त्याला आता सामोरं जायचं. दुसरं काय करणार. जितना खराब आईना उतना ही हसीन चेहरा. माशाअल्लाह. वंडरफुल, वंडरफुल. ध्रुव, नको ना. अगं असं काय करतेस? तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. मी हात लावलेला तुला आवडत नाही का? तसं नाही. मग आपलं अजून लग्न व्हायचंय ना. लग्नाचं काय का? ते आपण उद्या करणारच आहोत. हवं तर त्या आधीची रिहर्सल समज. ध्रुव, मला भीती वाटते. भीती? कोणाची? माझी? नेहा, नेहा, तू अजिबात काळजी करू नकोस. अजिबात काळजी करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. जगण्याची कल्पना मी तुझ्याशिवाय करूच शकत नाही. खरंच.
हर्ष, मी हॉल बघून आले. छान आहे. नवीन बांधलाय, त्यामुळे सगळ्या अत्याधुनिक सोयी आहेत तिथे. चंद्रपुरातला सगळ्यात चांगला हॉल आहे तो माई. फार्म हाऊसच बुक करणार होतो खरं तर, पण पावसापणाचे दिवस आहेत म्हणून हॉलच बुक केला. अरे तू ठरवलंयस म्हणजे ते योग्यच असणार. हर्ष, तू सगळं पुढाकार घेऊन करतोयस म्हणून, नाहीतर माझ्या एकटीच्याने हे सगळं झालं नसतं बाबा. माई, आजपर्यंत माझ्याकडून कधीही कर्तव्यात कसूर झाली नाही आणि होणारही नाही. फक्त कर्तव्य? हर्ष, तू जे हे सगळं काही करतोयस, इतक्या थाटात, इतका अमर्याद खर्च करतोयस, ते फक्त कर्तव्यापोटी करतोयस असं मला नाही वाटत. अरे सगळं असं मनातल्या मनात ठेवून किती कोंडमारा करतोय स्वतःचा. माणसाने भरभरून बोलावं, हसावं, मोकळं व्हावं, असं स्वतःच्याच कोशात गुरफटून घेऊन गुदमरल्यासारखं होत नाही तुला? घडून गेलं तो भूतकाळ होता असं म्हणून पुसून टाकता येत नाही सगळं? बोला. एवढं साधं काम तुम्हाला करता येत नाही साटम? किती वर्ष काम करताय तुम्ही माझ्या बरोबर? फालतू सबबी दिलेले आवडत नाही तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला बजावलं होतं की नाही? मी बजावलं होतं ना की लग्नाच्या कामात मला कुठलाही गोंधळ चालणार नाही म्हणून. तरी तुम्ही चूक केलीतच. उद्यापासून तुम्ही ऑफिसला यायची गरज नाही साटम. मला सांगितलं होतं की हॉलचं बुकिंग केलं म्हणून. मग केलं ना बुकिंग? पण ते या महिन्याचं नाही, पुढच्या महिन्याचं केलंय. डिस्कस्टिंग. हर्ष, एक ऐकशील माझं? थोडासा शांत राहा रे. इतकं संतापणं बरं नाही. तुझे वडील देखील असे शीघ्रकोपी. गुरुजी येऊ? अरे या ना, या मयेकर सर, या. नमस्कार. नमस्कार. गुरुजी मी दोनदा येऊन गेलो, तुम्ही आला नव्हता. हो, जरासा उशीरच झाला. घरी थोडा प्रॉब्लेम झाला आहे. मग सर तसं होतं तर फोन करायचा होता. तुम्ही आला नसता तर शिंदे सरांच्या मदतीने मी. नाही मयेकर सर, काही पेशे असे असतात ना
की तिथं वैयक्तिक सुखदुःखांना थारा नसतो. शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे काम करावंच लागतं. एक दिवस गैरहजर राहिलो तर शाळेत काही ना काहीतरी घडतं आणि मला फोन येतो. आणि तुम्ही तडक शाळेत येता कसलाही विचार न करता. ऐकलंय मी. बसा. थँक्यू सर. काय मयेकर सर, शाळेत आलं ना काही तर सर्व गोष्टींचा विसर पडतो. खरं म्हणजे मला 2 संसार आहेत, एक तो आणि एक हा. मी फक्त माझ्या मुलांबद्दल विचार करत बसलो तर माझ्या ह्या दुसऱ्या मुलांकडे कोण बघणार. बरं ते राहू दे. काय काम होतं आपलं? गायधनी सरांबद्दल बोलायचं होतं. त्यांचं म्हणणं आहे की व्हाईस प्रिन्सिपलची पोस्ट त्यांनाच मिळायला हवी. आणि मयेकर सर, नाईलाजानं नियमाप्रमाणे मला गायधनी सरांना परत घ्यावं लागलं. आता ते तुम्हाला आणि मला हर तऱ्हेचा त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही खंबीर राहा. मी तुमची नियुक्ती फार विचारपूर्वक केलेली आहे. काही झालं ना तरी मी तुमच्या पाठीशी आहे. या शाळेतून जर कोणी जाईल तर ते गायधनी सरच. गुरुजी, एरवी कुणाच्याही हक्कांच्या आड आलो नसतो मी, पण गायधनींबद्दल ऐकलं आणि मयेकर सर, दुसरा कुठलाही गुन्हा असताना तर कदाचित मी माफ केलं असतं, पण एका अश्राप मुलीच्या जीवनात अशा काचा पसरवणाऱ्याला मी कदापि माफ करणार नाही. ओफो, आता रडायला काय झालंय परत? ध्रुव, हा, आपल्या हातून नको ते घडलंय. आणि तेही लग्न आधी. कम ऑन यार, परत परत 30 स्टेप वाजवू नकोस. आता ठीक आहे यार, हो जाता है. मस्त खायचं प्यायचं एन्जॉय करायचं. ते राहिलं बाजूला. चूक झाली आहे, चूक झाली. आणि हे बघ, तुझ्यासाठी नको ते घडलं असेल, पण माझ्यासाठी हवं तेच घडलंय. ध्रुव, ठीक आहे यार, होत आहे. आता माझाही काही तसा हेतू नव्हता, पण नाही राहिला कंट्रोल. त्याला मी तरी काय करू ना. तरी मी तुला नाही म्हणत होते. ध्रुव, ध्रुव, आत्ताच्या आत्ता जा आणि आपल्या लग्नाची तयारी सुरू कर. मला ह्या क्षणी तुझ्याशी लग्न करायचंय. मला नाही राहायचं या घाणेरड्या हॉटेलमध्ये. तुला माहितीये ध्रुव, या हॉटेलचे वेटर्स, अटेंडंट्स माझ्याकडे कशा नजरेने बघतात. शी, किळस वाटते मला स्वतःची. हो डार्लिंग, अगं हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. आणि बघत असले ना तर मी त्यांना बघून घेतो. ह्यापुढे जर कोणी तुझ्याकडे बघून हसलं, बोललं तर मला सांग. एकेकाला असा फोडून काढतो. अरे माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघतात म्हणजे काय? हे बघ, मी आता जरा बाहेर जाऊन येतोय. यायला उशीर होईल. का? कुठे चाललास? जरा घर लावून येतोय. ध्रुव, मी पण येते ना तुझ्या बरोबर. तू? अगं तू येऊन कसं चालेल? का? तुला तिथे कोणी पाहिलं, ओळखलं तर आपला सगळा प्लॅन फसेल. हे बघ, मी काय सांगतो ते नीट ऐक. इथेच गुपचूप बसून राहा. कुणालाही फोन करायच्या भानगडीत पडू नकोस, नाहीतर हे लोक आपलं लग्न होऊ देणार नाहीत. कळतंय ना तुला मी जे काय सांगतोय ते?
हो कळतंय ना? पण तू लवकर ये हा प्लीज. येस डार्लिंग, टेक केअर. बाय. या मूर्ख मुलीचा काही भरोसा नाही. खोली बाहेर पडली तर पंचायत व्हायची.